पहिलंच वर्ष आहे आमच्या इथे साईवारी मंडळाचं आणि ते खूप अत्यंत प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आम्हाला। असं सगळ्याचा प्रतिसाद आम्हाला मिळत राहू आणि आम्हाला आपल्या जागेवर ठेवून द्या। साईवारी मंडळाचं हे अत्यंत महत्त्वाचं। आता आपल्याला सलग तामणामध्ये पाणी सोडायचं हातावरून आणि हे सगळं पाणी सोडत असतं। देव पुत्रा सर्वार्थं प्रयच्छने दीपनाथाय नमः सकल पूजार्थे समर्पयामि नमस्कारं समर्पयामि। आता तुमच्याजवळ तुळशी दिलेली आहे, त्या तुळशीची एक दीक्षे घ्या। आशीर्वादानं साईवारी मंडळाच्या साईबाबा मंदिराच्या काही ठिकाणी त्याला मोक्ष म्हणतात, काही ठिकाणी निमित्त हा दत्तयाग केलेला आहे आणि या दत्तयागाचा जो घेतलेला तुळा आहे तो पाण्यामध्ये बुडवायचा, आपल्या अंगावरती आपल्या धर्मपत्नीच्या अंगावरती आणि पूजा साहित्याचे पाणी शिंपडायचं। या ठिकाणी कलशोभ घंटा आणि दीपाराधन झालेला आहे। आता आपल्याला महागणपती म्हणून जो मगाशी मी तुम्हाला नारळ सांगितलंय त्याची आपल्याला पूजा करायची आहे। त्यासाठी हातात अक्षरा घ्यायच्या आणि गणपतीचं जे ध्यान आहे, गणपतीचे स्वरूप आहे ते आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे। असं ध्यानम हे गणंतम देवगणं गजभक्त चतुर्भुजा पाशांकुशधरं देवं ध्यायतसिद्धि विनायको। त्या नारावरती सर्वांनी अक्षरा व्हायचे। महागणाधिपतये नमः अस्मिन् नारिकेलफले महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि। गणपतीला दोनदा अक्षरा व्हायच्या। महागणपतये नमः आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि। श्री महागणपतये नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। आता प्रत्येकाने तामणामध्ये 5 वेळा पाणी सोडायचं। यजमान पत्नी यजमानांना हात लावून बसायचे। श्री महागणपतये नमः पाद्यं समर्पयामि। श्री महागणपतये नमः अर्घ्यं समर्पयामि। श्री महागणपतये नमः आचमनीयं समर्पयामि। श्री महागणपतये नमः स्नानं समर्पयामि। श्री महागणपतये नमः स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि। सर्वांनी हात स्वच्छ पुसून घ्यायचे, हातामध्ये अक्षरा घ्यायचे आणि गणपतीच्या नाळावरती अक्षरा व्हायची। महागणपतये नमः सुप्रतिष्ठितमस्तु। आता तुमच्याजवळ कापसाचं वस्त्र असेल, त्याचं पाकिट असेल, त्यातलं प्लास्टिक बाजूला करा आणि आपल्या कापसाचं वस्त्र घ्या। 4 फुटाला ते कापसाचं वस्त्र असं वेटोळं करा। फक्त 4 फुटाला असं लावून ते वेटोळं करा आणि गणपतीवर ठेवून द्या। श्री महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। कापसाचं वस्त्र ठेवून झाल्यानंतर जानव्याची गाठ असेल ती बरोबर आडवी ठेवून द्या। ज्या वेळेला सगळा पदयात्री या टॉवर श्री महागणपतये समर्पयामि। सर्वांनी एक पळी तामणामध्ये पाणी महागणपतये नमः हात वरती केलेला काही तिथे काही हवंय का गेलं आणि आजचं 3रं वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। ज्या ठिकाणी जाणवण असेल त्याने अक्षरा वाहा गणपतीवर। महागणपतये नमः उपस्थित आहेत आणि महागणपतये नमः चांगल्या वस्त्र उपवस्त्र ठेवल्याबद्दल गणपतीला एक पळी तामणामध्ये पाणी सोडायचं आहे। पदयात्रींच्या ज्या ज्या आचमनीयं समर्पयामि। त्या गंधामध्ये थोडंसं पाणी घाला, थोडं किंचित पातळ करा, त्याच्यानंतर ते गंध करंगळीच्या बाजूच्या बोटाने घ्या आणि गणपतीला लावा तिकडे। गंध लावून झाल्यानंतर त्यावरती 2 दाणे अक्षर लावा। आज रामनवमी, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ यांच्या वर्धापनाचा दिवस आणि सर्वत्र रामनवमीचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्याची पद्धत आपल्याकडे आलेली आहे। साईबाबांची 2 रूपं आपल्याला सांगितलेली आहेत। एक मूळ सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ हे रूप आणि त्यांनी द्वारकामाईमध्ये रामाचं आणि कृष्णाचं रूप त्यांनी आपल्यामध्ये स्वतः दाखवलेलं। त्यामुळे रामनवमी हा उत्सव फार जोरदार या ठिकाणी आपल्याकडे होतो आणि हिंदू ह्या सनातन धर्मीयांचा हा फार मोठा उत्सव आहे। हल्लीच्याच कालावधीमध्ये अयोध्येमध्ये रामलल्लांची मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे। त्यामुळे सर्वत्र नवचैतन्य या ठिकाणी आहे। जिथे तिथे या ठिकाणी रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो। रथयात्रा, शोभायात्रा या ठिकाणी काढल्या जातात आणि त्याच अनुषंगाने आज या वडाळ्यामध्ये सद्गुरू साईनाथ महाराजांच्या सान्निध्यामध्ये या ठिकाणी आपण दत्तयाग करण्याचं योजलेलं आहे। दत्तयाग म्हणजे दत्त महाराजांना जी प्रीती आहे, जे काही त्यांना आवडतं
त्या गोष्टींची नामोच्चार या ठिकाणी करायचा आणि त्या देवतेला जे प्रिय आहे अशा तूप तीळ ह्या द्रव्याने त्या देवतेला आपण आहुती द्यायची, त्यांना संतुष्ट करायचं असतं. असा हा दत्तयागाचा सोहळा आहे. दत्तयागाचा सोहळा हा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा यज्ञ समजला जातो, कारण दत्त महाराजांची प्रीती त्यांनी प्राप्त होते. महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. ज्या काही आपल्याला अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात. जी आपली कामं अडलेली आहेत ती कामं आपली मार्गी लागतात. ज्यांना आध्यात्मिक उन्नती करायची आहे त्यासाठी हा यज्ञ फार महत्त्वाचा सांगितला जातो. आणि ह्या रामनवमीचा औचित्य साधून या ठिकाणी आपण यज्ञ सोहळा हा जो या ठिकाणी आपण पार पडतो आहे आणि हा यज्ञ फार उत्तम असा यज्ञ आहे. यज्ञात भवती पर्जन्या असं शास्त्र सांगतं. यज्ञ केल्याने पर्जन्याची निर्मिती होते आणि हा पर्जन्य आपल्या समस्त लोकांना सुखदायक, शांतीदायक आणि पुष्टीदायक होणारा असो असे दत्त महाराजांकडे मी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री भाऊ महाराज की जय. भालचंद्र महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले आध्यात्मिक अधिकारी पुरुष म्हणून ज्यांनी प्रचंड शिक्षण घेतले असताना निखिलभाई मीरा यांना विनंती, आपण लवकरात लवकर यायचं आहे. समाजाला दत्तभक्तीची गोडी लावली, भरकटलेल्या तरुणांना ठिकाणावर आणलं, त्यांच्या मनात दत्तभक्ती मनामध्ये नवीन निर्माण केली. अनेक तरुण घडविले आपल्या प्रत्येक कृतीतून सर्वांना नवीन शिकवण दिली. शोषितांना उपेक्षितांना क्रांतिकारी पाऊल म्हणजे गुरुजी सत्यामृत आले आहे. सांभाळून ठेवलेली मंत्र उपासना सर्वांसाठी खुली केली. नियमांचं पालन करून अनेक मंत्रांची रक्षा सर्वांना केली. ज्या मंत्रांच्या सामर्थ्याने अनेकांनी आपल्या आयुष्यात लक्षणीय बदल घडवून आणले. रुद्र मंत्राला यजुर्वेदीय सर्व यजमानांना पुढील सूचना अनुरेणू गुरुजी करतीलच. त्या ऋषींनी प्रथम मांडली. तत्पूर्वी त्या कनाद ऋषींनी या मंत्राची निर्मिती केली. पुढे अनेक ऋषींनी यामध्ये भर घातली. या मंत्रामध्ये आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक संकटे, दुःख रुद्र देवतेला आव्हान तसेच मुक्ती केली आहे. महादेव या मंत्रांची प्रमुख देवता असून त्यापासून निर्माण होणाऱ्या 11 रुद्राची उन्नती राहिली आहे. प्रमुख वैशिष्ट्य असे की या मंत्राची बांधणी अशा प्रकारे केली गेली, त्याचे उच्चार विशिष्ट पद्धतीने जागृत परमात्मने नमः. परमात्मने नमः. परमात्मने नमः. अशोकजी पाटील यतो रसनं भावं हे जलमामते प्राशनावरते वलसते धर्म हे प्रियतराश्यो. तुमच्या सर्वांकडे पंचगव्य प्राशन करायला येते, म्हणजे प्यायला येते. ते सर्वांनी प्यायचं आहे. त्याच्यामध्ये गोमूत्र, त्याच्यानंतर गाईचं तेल, दूध, दही आणि तूप असं एकत्र केलेलं तीर्थ हे शरीरशुद्धीसाठी सांगितलेलं आहे. ते तुम्हाला तिथे देण्यात येते. सर्वांनी ते प्राशन करायचं. यथो गजनं पावं हे जलमामते प्राशनावरते धर्म हे प्रियतराश्यो. फार भाग्य आहे, मोठं भाग्य आहे. आज याला उत्सव म्हणावं लागेल. तर भविष्यात असा कार्यक्रम या साईवाडी मंडळाने आयोजित केलेला आहे. त्यांचे जे प्रमुख कार्यकर्ते फार सुंदर आयोजन केलेलं आणि याचा सर्व या यजमानांनी लाभ घेतलेला आहे. आता आपल्या या संपूर्ण या कार्यक्रमाची सुरुवात होती आहे. महाराजांच्या आशीर्वादाने साईबाबांच्या प्रेरणेने आणि यजमानापासून सर्व कार्यकर्त्यांच्या या मेहनतीने सुरुवात केली आहे.
अश्वनी पाटील कुठे आहेत? सर्वेश्वरधकार्य शुद्रय श्री भुवनेश्वराः देवादिशंदर सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दना विष्णु विष्णो श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणोदिव्यपराधे विष्णुमदे श्री श्वेतवारकल्पे वैवस्फुरमन्दिरे कलियुगे कलिपतपचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवानसगे बौद्धवतारे रामक्षेत्रे रामस्थिते अस्मिन् वर्तमाने विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे वसन्त ऋतु चैत्रमासे शुक्लपक्षे अद्यान्ततो नवम्यान्ततो अद्यवासरसुवासरा भानुवासरे अद्यदिश नक्षत्रे पुष्यदिवश नक्षत्रे सुकर्मा योगे बालयुक्त कौलवकरणे कर्क राशि वर्तमाने चंद्रे मीन राशि वर्तमाने सूर्ये वृषभ राशि देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथायं राशिसानस्य शेषो सस्वं शुभनाम योगे एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ यजमान पत्नीने यजमानांना हात लावायचा आहे. यजमानाने मी जो संकल्प सांगतो तो माझ्या मागून तुम्ही सर्वांनी म्हणायचे. एक विडा ऐकणार भाऊ महाराजांच्या फोटो जवळ सलामी हो दोघांनी सोबत. 100 नंबर कोण आहे? यजमान. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु श्री बहु महाराज देवतेभ्यो नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. सद्गुरु श्री बहु महाराज देवतेभ्यो नमः. सर्व अलङ्कारार्थे क्षणां समर्पयामि. सद्गुरु श्री बहु महाराज देवतेभ्यो नमः. ऋतुकालोद्भव नानाविध पत्राणि पुष्पाणि अंकुराणि समर्पयामि. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि शम्यतां परमेश्वरो. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजनं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. नमो गुरुभ्यो गुरुपादुकेभ्यः नमः परेभ्यः परपादुकेभ्यः आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमो स्वै लक्ष्मीपति पादुकाभ्यः. श्री गुरु परम गुरु परमेति सद्गुरुदेवतेभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री भव महाराज की जय. बालचंद्र महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती श्री स्वामी महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. नमः पार्वती पदये हर हर महादेव. नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर. काही यजमान बाकी आहे तरी लवकरात लवकर यायचं आहे. 100 नंबर 101 104 चामड्याच्या कोणत्याही वस्तू अंगावर परिधान करून यज्ञ मंडपाच्या यज्ञविधीच्या आजूबाजूला कृपया करून येऊ नये. काही वस्तू असतील तर त्या कृपया बाजूला करा आणि मग यज्ञविधीच्या बाजूला या. काय होतं माहिती आहे का, सगळे इकडे आल्यामुळे तिकडे कुठे गोंधळ होतो. आपण एक दरवाजावर असतो, एक इकडे होतो. मी थांबतो ना तिथे. सर्वांना नियोजन झालेलं आहे का? मी थांबा ना. हा दिली. अजूनही कोण सेवेकरी आहेत का इकडे? जरा माझ्याशी संपर्क साधा. जरा सेवेकऱ्यांना विनंती, कृपया पुढे या जरा. तीर्थ घालतात ना सगळ्यांच्या, त्यातलं थोडंसं ते भांडत काढून घ्या आणि उरलेल्या लोकांना पटपट देत चला. म्हणजे मग जरा जलद गतीने होऊन जाईल. बरं, सर्वांना तोपर्यंत सूचना देतो. उमेशल्या तामणाच्या आपल्या चौरंगाच्या समोर ज्या काही पूजा मांडलेल्या आहेत त्या पूजेची थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो आहे. सर्वप्रथम तुमच्या समोर तुमच्याकडे शेंडी करून ठेवलेला जो नारळ ठेवलेला आहे
त्याला गणपती असं म्हणतात. तो गणपतीचा नारळ मांडलेला आहे. त्याच्या पुढच्या अंगाला 2 कलश मांडलेले आहेत. त्या ठिकाणी वरुणाची पूजा म्हणजे तिथे पुण्यावाचन होणार आहे. आपल्या उजव्या हाताला बरोबर ती खालच्या बाजूला पाटाच्या खाली एक विडा आणि एक नारळ ठेवलेला आहे. तो तुम्हाला दिसेल अशा बेताने व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर पत्रावळीमध्ये तुम्हाला दुर्वा, तुळस, बेल, फुलं, हळदी कुंकाचं एक पाकिट, अष्टगंधाचं एक पाकिट तुम्हाला तिथे दिलेलं आहे. ते सगळं आपापल्या खानामध्ये फोडून घ्या. तिथे राहिले पाठीमागचे काही मंडळी राहिले त्यांना पंचगव्य द्या तिकडे त्या भागामध्ये. ज्यांचं पंचगव्य घेऊन झालेलं असेल त्यांनी परत घेऊ नका. हा, पंचगव्य कोणी घेतलं नाही कृपया हात वरती करा जरा. ते बघा त्या भागात चला तिथे. हा, हे एक राहिलेले होते आणि पाठीमागे आहेत बरेचसे जण. हे बघा इथे या बाजूला एक आहे. पत्रावळीचे जे खण आहे त्या खणामध्ये हळद वेगळी, कुंकू वेगळं, अष्टगंध वेगळं आणि अक्षता वेगळ्या अशा पद्धतीने काढून घ्या. त्याच्यानंतर कापूस वसाडाचं एक पाकिट असेल, जानवं एक असेल त्या ठिकाणी ठेवलेलं असेल. जास्वंदाचं एकच फुल आहे ते गणपतीला ज्या वेळेला आम्ही सांगू त्याच वेळेला गणपतीला व्हायचं आहे. पाण्याच्या 2 बॉटल्स असतील. हात पुसायला नॅपकिन ठेवलेले आहेत. गजरे ठेवलेले आहेत त्या वहिनींनी माळून घ्यायचे आहे. आता दुसरी सूचना अशी आहे की या ठिकाणी जे काही यज्ञाला बसणारे जे मंडळी आहेत ते दाम्पत्य म्हणून म्हणजे जोडपं म्हणून बसलेले आहेत. काही जण नुसते एकटे म्हणून बसलेले आहेत. ह्या सर्वांसाठी सूचना अशी आहे की ज्या वेळेला हळदी कुंकाचे उपचार आम्ही जेव्हा व्हायला सांगू तेव्हा ज्यांच्या बायका बाजूला त्यांच्या बसलेल्या आहेत, यजमान पत्नी बसलेली आहेत, त्यांनी त्या देवतेवरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्याच वेळेला जे नुसते एकटे बसलेले यजमान आहेत किंवा यजमान कन्या आहेत त्यांनी हळदी कुंकू माझ्या उपचाराबरोबर देवाला व्हायचं आहे. एवढी सूचना मात्र लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, कार्य चालू असताना आजूबाजूला कोण काय करतोय काही बघायची आवश्यकता नाही. सूचनेकडे पूर्ण लक्ष दिलं की तुम्हाला ते कार्य अत्यंत सुरळीतपणे आणि व्यवस्थितपणे करता येईल. फक्त सूचनेकडे लक्ष ठेवा. आसपास किंवा अजिबात काही बोलू नका. कुठल्याही प्रकारचं काही भाष्य नको. काही कमतरता असेल तर लगेच हात वरती करा म्हणजे सेवेकरी तिथे येतील आणि ती कमतरता पूर्ण करतील. ज्यांच्याकडे एखाद्या वेळेला समजा जानवं पोहोचणं नसेल गडबड करू नका. अक्षता घालायला सांगेन त्यावेळेला अक्षता व्हायला तरी सुद्धा चालते. कार्य मोठं आहे, सर्वांनी सांभाळून घ्यायचं आणि पहिल्यांदा होत आहे त्यामुळे थोडीशी अपानाय नमः, ज्ञानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्माय नमः, सबदरा अनंत सस्यामि आता नमाम्यं सुंदरां. भूम्यै नमः. सकलोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. ज्या भूमीवरती आपण हे कार्य करतोय त्या भूमीला आपण नमस्कार केलेला आहे. पृथ्वी दिवंद्रस्य देवपुरुषहि कुर्मो देवतात् तलच्छन्दः आसने विनियोगः. भूम्यै नमः. सकलोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. आपल्या 8 दिशांना नमस्कार करा. अपसर्वते भूताय भूताम संसदाः ये भूता विघ्नकर्तारस्य गच्छन्ति शिवान्यः. अपक्रामन्त भूतानि पिशाचा सर्वदिशां सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभेत. महाकाय गलमान्दधर्मम भैरवाय नमस्तुभ्यं अनन्यां दातुर्मनसे क्षेत्रपालाय नमः. प्रार्थनां पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. यातु धानवयात् विष्णो यजन भूममृत्यादिशं कुर्यात्. सर्वांनी आपल्या हृदयाला हात लावायचे. ज्यांच्या स्त्रिया बसल्या त्यांनी फक्त हात जोडून बसा. ज्या कुमारिका बसलेल्या त्यांनी हात जोडून बसा. ही जी क्रिया आहे फक्त पुरुष वर्गाने करायची आहे. सर्वप्रथम आपल्या हृदयाला हात लावा. नमो भगवते दत्तात्रेयाय हृदयाय नमः. नमो भगवते दत्तात्रेयाय शिरसे नमः. नमो भगवते दत्तात्रेयाय शिखायै नमः. नमो भगवते दत्तात्रेयाय कवचाय नमः. नमो भगवते दत्तात्रेयाय नेत्रत्रयाय नमः. डोळ्यांना हात लावायचे. नमो भगवते दत्तात्रेयाय हाताला हात घासायचे. करदृष्टाभ्या नमः. नमो भगवते दत्तात्रेयाय हस्त्राय फड इति दिग्बन्धः.
मधली 2 बोटं अशी करा. इथे दिग्बंध हा. आता आपल्या समोर जो पेला ठेवलेला आहे पाण्या भरलेला, त्याचं पाणी अधिक ओतून घ्या आणि त्या पेल्यावरती उजवा हात ठेवून द्या. गुरुजींनी सूचना केलेली आहे, तरी लवकरात लवकर पंचामृत घेऊन या. योगेश लोहोटे हे कुठे असते तरी कृपया लवकरात लवकर यायचे आहे. गुरुजी बोलत आहेत. योगेश लोहोटे. टेबल आहे का? शक्यच नाहीये. हॅलो, यजमानांना विनंती, आपली पादत्राणे आपण बाहेर जे काढलेले आहेत तर आपण पादत्राणे ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. इतरत्र कुठेही जाणार नाही याची व्यवस्था केली जाईल. परंतु जर आपण बाहेरच काढले असेल तर आपली पादत्राणी गेली तर मंडळ जबाबदार नाही. विनंती आहे, आपली पादत्राणे स्टॉल तिथे ठेवलेला आहे, त्या तिथे द्यायची आहेत. आपलं टोकन घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या ज्या बॅग्स वगैरे असतील त्या बॅग ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली, मोबाईल ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. या सर्व या व्यवस्थेचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती. सर्व यजमानांना विनंती आहे, कोणाच्या पादत्राणे जर बाहेर ठेवले गेले असतील तर कृपया पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तिथे ठेवून घ्यायची आहे. पंचामृत आलेलं आहे का? पंचामृत घेऊन यायचं आहे. स्वयंसेवक पुन्हा एकदा यजमानांना नम्र विनंती, एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हात वरती करायचा आहे आणि सांगायचं आहे, तुमच्यापर्यंत ती वस्तू पोहोचली जाईल. आमच्या चॅनल सुपर 524 न्यूज. अच्छा, न्यूज चॅनल. तुमचं एक बॅच. योगेशजी लोटे सुपर 524 न्यूज. न्यूज वाले आहेत, त्यांना पण एखादा बॅच जर दिला तर बरं होईल. हां, सुपर 524 न्यूज. सुपरफास्ट 24 न्यूज चॅनल याचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. आपल्या या संपूर्ण दत्तयागाचं ते चित्रीकरण करणार आहेत, लाईव्ह दाखवणार आहेत. युट्यूब लाईव्ह आहे आणि त्याची लिंक मला वाटतं आपल्या ग्रुपवर पाठवण्यात आलेली आहे. बरोबर. मुख्य यजमान आलेले आहेत का? अरे हा, हो, कोण आहे? अनाउन्स करा भाऊ. आणि उपकरण घेऊन येणे, सर्व पूजेचे साहित्य आणि लागणारी भांडी व्यवस्था संस्था करणार आहे. यागाच्या दिवशी मांसाहार नशापाणी वर्ज्य करावे. यागाच्या दिवशी कामाची नियम टाळावे, कामादी नियम टाळावे. यजमानांनी पूजेला बसताना धृत वस्त्र नेसावे. सोहळे असल्यास नेसावयाची व्यवस्था केली जाईल. या पुण्यनगरीमध्ये आज संपन्न होत आहे.
या सोहळ्याचे तुम्ही सर्व मानकरी. खरोखरच हा सोहळा एक आनंद, उत्साह, चैतन्य आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये ऊर्जा. स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण मिळवण्यासाठी केला जातो. गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी दत्तयाग केल्याने गुरुदेव दत्त यांच्या कृपेने जीवनात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते. या यागामुळे जीवनातील वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अडचणी दूर होतात अशी श्रद्धा. दत्तयाग केल्याने चांगली प्रगती होते आणि आत्मिक प्रगती साधता येते. दत्तयाग केल्याने घरात समृद्धी, शांती आणि सकारात्मकता टिकून राहते. गुरुदोष असल्यास दत्तयाग केल्याने ते दूर होतात. बोला बोला. साईबाबा भंडारा येथे आज जे साई भक्त आहेत त्यांच्यासाठी खास दत्तयाग म्हणून इथे पूजा आयोजित केलेली आहे आणि सगळे साईवाडीतले भक्त मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने इथे जमले. आम्ही सगळेजण आम्ही काय म्हणतात दत्ताच्या आशीर्वादासाठी सगळेजण इथे जमलेलो आहोत आणि सगळे उत्साही आहोत.